आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। गीतेच्या संदर्भात वैष्णव तंत्रसार नामक ग्रंथामध्ये एक खूप छान श्लोक लिहिलेला आहे। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महद। अर्थात सर्व उपनिषद गायी आहेत। त्या शास्त्ररूपी गायींच्या आचळातून जे ज्ञानरूपी दूध बाहेर पडलंय तेच गीता आहे। आणि हे गीतारूपी दूध काढणारा गवळ्याचा पुत्र कृष्ण आहे। अर्जुन बछडा आहे जो कृष्णरूपी गवळ्याच्या मदतीने गीतामृती दूध पितोय। वास्तवात गीता ज्ञान, भक्ती आणि कर्माची एक गंगा आहे जी युगानुयुगे या धर्तीवर वाहते आहे। गीतेची उत्पत्ती एका अतिशय नाटकीय पद्धतीने झाली होती। हा तो क्षण होता जेव्हा कौरव आणि पांडवांच्या महान सेना युद्धाकरता कुरुक्षेत्राच्या मैदानावर एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या आणि पांडवांचा सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुनाने अचानक युद्ध करण्यास नकार दिला। या नाटकीय अथवा नाट्यपूर्ण क्षणाच्या आधारानेच गीतेचं सर्व तत्वज्ञान आणि सर्व ज्ञानाची इमारत उभी केली गेलेली आहे। हे ज्ञान, हे तत्वज्ञान केवळ अर्जुनासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण मानव जाती करता आहे। कारण अर्जुनासारखे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा त्या व्यक्तीकरता हा निर्णय घेणं अवघड होऊन बसतं की त्यावेळी त्याचा धर्म काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे। म्हणूनच ज्ञानी लोकांचं म्हणणं आहे की जीवनात प्रत्येक प्राण्याचं जे कर्तव्य क्षेत्र आहे तेच त्याचं कुरुक्षेत्र आहे। आपल्या सर्वांना आपापल्या कुरुक्षेत्रात उभं राहून पावलो पावली अर्जुनासारखा स्वतःच्या कर्तव्याबाबत, स्वतःच्या धर्माबाबत निर्णय घ्यावा लागतो। अर्जुन भित्रट नव्हता, त्याने हजारो लढाया लढल्या होत्या, परंतु कुरुक्षेत्रामध्ये अज्ञान, ममता आणि मोहाच्या दलदलीत अडकून तो किंग कर्तव्य मूढ झाला होता। संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाच्या या अवस्थेचं वर्णन करताना लिहिलंय
की जसा एक राजहंस दलदलीत अडकल्याने बाहेर पडू शकत नाही, तशीच अवस्था त्यावेळी अर्जुनाची झाली होती. वास्तवात अर्जुन त्या प्रत्येक जीवात्म्याचं प्रतीक आहे जो जिज्ञासू आहे, जो जीवनाच्या मार्गावर चालताना त्याच्या ध्येयाचा रस्ता शोधतोय. म्हणूनच आम्ही त्याच्याद्वारे ते सर्व प्रश्न विचारले आहेत जे गीता वाचताना एका साधारण मनुष्याच्या मनाला पडतात. भगवान श्रीकृष्ण जे जीवन दर्शन, जे आयुष्याचं तत्वज्ञान अर्जुनाला देत आहेत, त्याचं समर्थन भगवान शंकरांच्या द्वारे देखील केलं गेलंय. भगवान शिव स्वतः भगवान श्रीकृष्णाचंच दुसरं रूप आहेत. त्यांच्या मुखातून ना केवळ काही गूढ विषयांची सरळ व्याख्या करण्याची संधी मिळते, किंबहुना त्यांच्याद्वारे काही अशा गोष्टी देखील सांगता येऊ शकतात ज्या गीतेच्या व्यतिरिक्त इतर उपनिषदांमध्ये लिहिल्या गेल्या आणि ज्या गीतेच्या तत्वज्ञानाची पुष्टी करतात. याच प्रकारे धृतराष्ट्र महाभारताचा मुख्य खलनायक आहे. वास्तवात या महायुद्धाचा खलनायक तोच आहे, कारण तो राजा होता. जर त्याने ठरवलं असतं तर युद्ध कधीही झालं नसतं. भीष्म, द्रोणाचार्य इत्यादी केवळ राजसिंहासनाची आज्ञा मानत असत, दुर्योधनाची आज्ञा कधीच मानत नसत. परंतु धृतराष्ट्राच्या बुद्धीवर पुत्रमोह आणि राजलोभाचा इतका मोठा पडदा पडला होता की तो अधर्माला धर्म आणि असत्याला सत्य मानू लागला होता. तो जगातल्या त्या प्राण्यांचं प्रतीक आहे जे दुष्ट प्रवृत्तीचे असतात. धृतराष्ट्राचं चरित्र हे सिद्ध करतं की जेव्हा मोह, लोभ आणि ईर्षेचा पडदा कुणा मनुष्याच्या बुद्धीवर पडतो, तेव्हा तो चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कर्मांना वाईट सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याचा स्वार्थ त्याला धृतराष्ट्रासारखा आंधळा बनवून टाकतो. तेव्हा त्याला धर्माचा उपदेश गोड वाटत नाही. इतकंच काय, तो असा उपदेश देणाऱ्याला वाईट साईट बोलण्यास देखील मागे पुढे पाहत नाही, भलेही त्याला हे माहीत असेल की उपदेश देणारा स्वतः भगवान आहे. त्याला भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ते शांतिदूत बनून आले होते, समजावलं होतं की युद्धाला तू थांबवू शकतोस. सांगा महाराज, सांगा, तुम्ही पांडवांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छिता का? बोला महाराज, बोला. बोला महाराज धृतराष्ट्र, ही वेळ मौन धरण्याची नाहीये. दुर्योधनाचा पांडवांप्रती असलेला हा द्वेष, हा हट्टी स्वभाव त्याच्या स्वतःच्या विनाशाचे दरवाजे ठोठावत आहे, युद्धाचं आमंत्रण देतो आहे. आणि जर हे युद्ध झालं तर यात केवळ दुर्योधनालाच नाही तर सर्वच्या सर्व कौरवांचा विनाश होईल. आणि त्या विनाशाचं उत्तरदायित्व तुमचं असेल महाराज, तुमचं. त्याचे स्वतःचे पिता महर्षी व्यास अंतिम क्षणी त्याला समजवायला आले. पांडवांचं राज्य परत कर, मला क्षमा करा. मी तुला कदाचित क्षमा करेन सुद्धा धृतराष्ट्र, परंतु कुरुक्षेत्रावर जे काही घडणार आहे त्याकरता इतिहास तुला युगानुयुगे क्षमा नाही करणार धृतराष्ट्र. परंतु त्याने त्यांचं देखील ऐकलं नाही. अशीच प्रवृत्ती असणारे लोक, ज्यांना दुसऱ्यांच्या सुखाचा मत्सर वाटतो, हे तेच लोक असतात जे आपल्यासह या जगाला सुद्धा ईर्ष्या, अन्याय आणि अधर्माच्या आगीत लोटून राग करून टाकतात, जसं धृतराष्ट्राने केलं. संजय धृतराष्ट्राच्या आंतरिक आवाजाचं प्रतीक आहे, म्हणजेच थोडक्यात त्याच्या अंतरात्म्याचं प्रतीक आहे. प्रत्येक मनुष्याचा आंतरिक आवाज अथवा अंतरात्मा संजय प्रमाणे सत्य पाहू शकतो आणि मनुष्याला सत्य समजावण्याचा प्रयत्न करू शकतो. काही लोक आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाचं ऐकतात, परंतु धृतराष्ट्रासारखे स्वार्थी आणि दुष्टबुद्धी आपल्या अंतरीच्या त्या आवाजाला सुद्धा दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात.
परंतु मनुष्याच्या अंतरात्म्याचा आवाज संजय प्रमाणेच सत्य ठासून सांगतो. हे तुम्ही किती अनुचित बोलत आहात. एका क्षत्रिय महाराजांना अशी अधर्माची आणि अन्यायाची भाषा शोभत नाही हो. तुमचं बोलणं युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे महाराज. एका निशस्त्र योद्धा आणि त्याच्या सैन्यावर वार नाही केला जात. यावेळी आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या मध्यावर आहोत. वास्तवात दुसरा अध्यायच गीतेचा सर्वात महत्वाचा अध्याय आहे, ज्यात सर्व तत्वज्ञान, सर्व ज्ञान भरलेलं आहे. ज्ञानी लोकांचं म्हणणं आहे की गीतेचा दुसरा अध्याय गीतेच्या सर्व 18 अध्यायांचा प्राण आहे आणि त्या दुसऱ्या अध्यायाचे शेवटचे 18 श्लोक त्याचा आत्मा आहे, जिथे स्थितप्रज्ञाचे गुण आणि शक्तींचं वर्णन केलं गेलंय. ते 18 श्लोक आणि त्यात वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाच्या संदर्भात आम्ही तुमच्याशी पुढच्या भागात बोलणार आहोत. जय श्री कृष्ण. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्यासासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं. कुणीतरी प्रेरक असतो, ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच, आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच. कारण कुठच्याही संबंधाशिवाय, कुठच्याही नात्याशिवाय भावना निर्माणच होऊ शकत नाही. अर्जुना, तू बरोबर बोलतोयस. नातेसंबंधांमधूनच भावना उगम पावत असतात. परंतु भावनांची ही नदी लवकरच कोरडी होऊन जाते. अगदी तशाच प्रकारे जसा आगीच्या सानिध्यात येताच पाण्याचा थेंब लुप्त होतो. मरणाऱ्याची चिता शांत होण्याआधीच नातेवाईकांच्या डोळ्यातले अश्रू सुकून जातात. कुणी 2 क्षण अश्रू ढळतं, तर कुणी 2 दिवस. खूप रडते ती आई. ती सुद्धा थोड्याच दिवसात परत संसाराच्या मोहमायेत अडकून तिच्या इतर कामांमध्ये बुडून जाते. श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की ज्या भौतिक वस्तूंवर, माणसांवर, संपत्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो, त्यातली एकही वस्तू, जवळची व्यक्ती, धनसंपत्ती आपण मृत्यूनंतर आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. बाकी जाऊ देत, पण आपल्या ज्या शरीराचे आपण इतके चोचले पुरवले, ते शरीर देखील आपण परलोकी घेऊन जाऊ शकत नाही. आधीच्या जन्मांची नाती या जन्मात येताना आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तसंच या जन्मातील आपली नाती आपण पुढच्या जन्मात घेऊन जाऊ शकत नाही. मरणाचं हे एक वरदानच म्हटलं पाहिजे की आपण आपल्या त्या जन्मातल्या मृत्यूसह विस्मृती देखील बहाल केली गेलेली आहे. कारण जर तसं नसतं तर इतक्या जन्मातली इतकी अनंत नाती, घटना लक्षात ठेवता ठेवता मनुष्यात खचितच वेड लागले असते. श्रीकृष्ण पुढे सांगतात की ज्या माणसांसाठी आपण आयुष्यभर खस्ता खातो, तीच माणसे आपल्या मृत्यूनंतर आपली चिता पेटवतात, घराची शुद्धी करतात, काही दिवस अश्रू ढाळून पुन्हा आपापल्या कामाला लागतात. मग हे सर्व असताना देखील हे अर्जुना, तू तुझ्या आप्त स्वकीयांची इतकी चिंता का बरं करतोयस? तेव्हा चिंता सोड आणि फक्त आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर. घर के स्वामी के जाने पर घर की शुद्धि कराते हैं. घर के स्वामी
हैं। जिनकी चिंता में तू जलता वे ही चिता जलाते हैं। जिनकी चिंता में तू जलता वे ही चिता जलाते हैं। जिन पर रक्त बहाए जल सम जल में वही बहाते हैं। जिन पर रक्त बहाए जल सम जल में वही बहाते हैं। पिंड दान कर प्रेतात्मा से अपना पिंड छुड़ाते हैं। इन नातों के मोह में पड़ के मूर्ख जन्म गंवाते हैं। तोड़ इन नातों की बेड़ी जो कायर तुझे बनाते हैं। हे केशव, एका बाजूला तर तू मला शिकवतो आहेस की ही सर्व नाती गोती बस काही दिवसांचा दिखावा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आताच तू असं म्हणालास की नाते आणि संबंधामधूनच भावना उगम पावत असतात. म्हणाला होतास ना? हो. आणि मी हे म्हटलं होतं की कर्म करण्यासाठी कोणती ना कोणती भावना असणं गरजेचं आहे, आणि भावनेकरता नाते संबंधाची आवश्यकता असते, कारण कोणत्या ना कोणत्या नात्याच्या मुळाशीच त्या भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता असते. त्या गोष्टीची आवश्यकता आहे की मनुष्याने हे समजून घ्यावं की त्या परिस्थितीत त्याचं कर्तव्य काय आहे. भावना तर अनेक वेळा कर्तव्याच्या मार्गात येत असतात, मनुष्याला अशक्त बनवत असतात. जशा या क्षणी तुझ्या भावनांमुळे तुझ्या मनात जो मोह उत्पन्न झालेला आहे तो तुला कर्तव्य पथापासून दूर नेतोय. म्हणूनच शास्त्र सांगतं की कर्तव्य भावनेहून श्रेष्ठ आहे. आत्ताच तू मोठ्या ज्ञानींसारखे तर्क लावलेस की कर्म करायला एखादी प्रेरणा असली पाहिजे आणि प्रेरणेकरता एखादी भावना आवश्यक आहे. हे सर्व तर्क मोहातून उत्पन्न झालेले आहेत. नात्या गोत्यांच्या मोहाने तुझ्या बुद्धीला भ्रमित केलेलं आहे, म्हणूनच तुला सत्य दिसू शकत नाहीये. म्हणूनच या क्षणी तुला धर्म स्पष्ट दिसत नाहीये. धर्म काय आहे? धर्माची व्याख्या काय आहे? या गोष्टीचा निर्णय कोण करतं? हे मधुसूदन, तो कोण आहे जो धर्माचे नियम बनवतो? हे अर्जुना, प्रत्येक प्राणी त्याच्या धर्माचे नियम स्वतःच बनवत असतो. मी समजलो नाही केशव. असं बघ पार्था, धर्माचा नियम जर दुसऱ्याने बनवलेला असेल तर तो तुझा धर्म असू शकत नाही. तुझा धर्म तोच आहे ज्याला तू स्वतः बनवलं असेल, ज्याला तुझ्या आत्म्याने स्वीकारलं असेल. धर्म वैयक्तिक गोष्ट आहे ज्याचा निर्णय व्यक्तीला स्वतःलाच करावा लागतो. मला अजूनही नाही समजलं केशव. हे बघ पार्था, मी एक उदाहरण देऊन समजावतो.
एखाद्याच्या गावावर दरोडेखोर हल्ला करून गावातल्या मुलींचं अपहरण करत आहेत. त्याच वेळी एखाद्याचा पिता मृत्यूशय्येवर पडून आयुष्याच्या अंतिम घटका मोजतो आहे आणि पुत्राकडे वारंवार पाण्याचा एक एक घोट मागतो आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचा काय धर्म आहे? त्याने मरणाऱ्या पित्याच्या कंठात शेवटच्या क्षणी गंगा जलाचे थेंब थेंब टाकत टाकत त्याच्या पुत्र धर्माचं पालन करावं, की त्याच्या गावातल्या मुलींवर जे संकट आलंय त्यांच्या रक्षणाकरता तलवार घेऊन त्या दरोडेखोरांशी 2 हात करावेत आणि वेळ पडल्यास जीव देखील देऊन स्वतःच्या गावाची अब्रू वाचवावी? याचा निर्णय कुणी दुसरा कसा काय घेऊ शकतो? यालाच धर्माची द्विधा किंवा धर्म संकट देखील म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने काय करावं याचा निर्णय कुणी बाहेरचा नाही करू शकत. हा निर्णय त्यानेच घेतला पाहिजे की त्या क्षणी त्याचा प्रथम धर्म काय आहे. त्या क्षणी त्याचा आत्मा त्याला जे सांगेल तोच त्याचा धर्म आहे. म्हणूनच हे अर्जुना, प्रत्येक प्राण्याचा धर्म व्यक्तिगत असतो. श्रीकृष्णांनी या विवेचनातून एक महत्त्वाचा विचार मांडला आहे की या जगात कर्म, कर्तव्य प्रथम येतं. त्यामुळे जग हे कर्मप्रधान किंवा कर्तव्य प्रधान आहे. प्रधान जग है कर्म प्रधान. हे पार्था, मी इथपर्यंत जीवन मृत्यूची वास्तविकता सांगितली की केवळ शरीरच नश्वर आहे. आत्मा अनंत आणि अमर आहे, जो शरीर मृत्यू पावल्यानंतर देखील मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जो कुणी या आत्म्याला मर्त्य समजतो किंवा जो कुणी याला मारणारा समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा ना कुणाला मारत असतो ना तो कुणाच्या द्वारे मारला जाऊ शकतो. त्यामुळेच कुणाच्याही मरणाचा अथवा मारण्याचा शोक न करताच तू तुझं कर्तव्य कर. तुझा धर्म युद्ध करणं आहे. तू तुझा धर्म समजून युद्ध कर. युद्ध युद्ध युद्ध. हा श्रीकृष्ण अखेर कुठवर युद्ध करण्याची भाषा करत राहणार आहे. जर अर्जुन युद्ध करू इच्छित नाही तर त्याला अशा प्रकारे युद्ध करण्यास भाग पाडणं उचित आहे का? उचित तर हे देखील नाही महाराज की कुणी योद्ध्याने युद्धभूमीवर जावं आणि युद्ध करण्याचाच नकार द्यावा. हे तर असं झालं की कुणी नावाड्याने सर्वांना नावेत बसवून खोल समुद्रात त्यांना घेऊन जावं आणि मग म्हणावं की मी आता हे वल्ल ठेवून देतोय, आता मी काही नाव चालवणार नाही. तर मग यामुळे कृष्णाचं काय नुकसान होणार आहे? आत्मा अमर आहे असं सांगून भावनेच्या वर्षावात चिंब भिजलेल्या अर्जुनाच्या कोमल मनाला का दगडासारखं बनवतो आहे? जर आत्मा अमर असेल तर हे आवश्यक आहे का की युद्ध करून युद्धभूमीला हजारो लाखो प्रेतांनी आच्छादून टाकावं? यातून कृष्णाला काय लाभ होणार? महाराज, युद्धामध्ये नुकसान तर कौरव आणि पांडव दोघांनाही सहन करावं लागणार आहे. परंतु या युद्धाचा अंतिम लाभ कुणाला होईल हे तर युद्धानंतरच समजेल ना आता. आणि जर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्या कारणाने युद्धच झालं नाही तर याचा लाभ निश्चितच. हो महाराज, तेव्हा तर निश्चितच याचा लाभ कौरवांनाच मिळेल आणि त्यांना पांडवांचं त्यांचं राज्य पण परत करावं नाही लागणार. ठीक आहे, ठीक आहे.
हे मधुसूदन, तू वारंवार या गोष्टीवर भर देतोयस की मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळव तर मुक्तीचे दरवाजे उघडतील. परंतु मनाला नियंत्रणात ठेवण्याचं एखादं साधं साधन आहे का? साधन तर अवश्य आहे. साधं सोपं देखील आहे, परंतु खूप दुष्कर सुद्धा आहे. साधं देखील, दुष्कर देखील, याचा काय अर्थ आहे केशव? याचा अर्थ आहे की जर तू स्थिर बुद्धीचा असशील, दृढ निश्चयी असशील, तर हे काम साधं सोपं आहे. पण जर तुझी बुद्धी स्थिर नसेल तर तू दृढ निश्चय करू शकणार नाहीस, आणि दृढ निश्चय करू शकला नाहीस तर जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहशील. हा दृढ निश्चय कसा काय करता येईल? विश्वासाने. कोणावरच्या विश्वासाने? परमात्म्यावरच्या विश्वासाने, सत्यावरच्या विश्वासाने, तुझ्या धर्मावरच्या विश्वासाने. जेव्हा तुझा धर्म अर्थात तुझं कर्तव्य समजून घेशील तेव्हा दृढ निश्चयी होऊन तुझ्या धर्मपथावर, तुझ्या कर्तव्य पथावर पुढे जाशील. मग तू सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय इत्यादींना एकसारखंच समजून तुझ्या पथावरून ढळणार नाहीस. हे अर्जुना, तू शिष्य बनून मला शरण आला आहेस, म्हणून इथपर्यंत मी तुला ज्ञानयोग अथवा सांख्य योगाची शिकवण दिली आहे. आता मी तुला कर्मयोगाच्या संदर्भात तो गूढ विधी सांगणार आहे, ज्या योगे तू कर्म करत राहून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहशील. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापम अवाप्स्यसि. श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की क्षत्रिय हे जन्मापासूनच युद्धप्रिय असतात. त्यांच्यासाठी शस्त्र ही खेळण्यासारखी आणि युद्धभूमी हे खेळाचं अंगण असतं. त्यामुळे हे अर्जुना, आता तू माघार न घेता युद्ध हाच तुझा धर्म मानून, युद्ध हेच तुझं कर्म मानून तू तलवार उचलावीस. शस्त्र है खिलौने, युद्ध भूमि खेल का आंगन. क्षत्रिय तो होते हैं युद्ध प्रिय स्वभाव से, होकर कटिबद्ध धर्म युद्ध हेतु प्रस्तुत हो. यूं तू बच जाएगा पाप के प्रभाव से, यूं तू बच जाएगा पाप के प्रभाव से. अशा प्रकारे सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय अथवा हार जीत सुद्धा एक समान समजून केवळ याच करता युद्ध कर, कारण या क्षणी युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे. आणि जर या मानसिकतेने याला तुझा धर्म समजून युद्ध करशील तर त्याचं तुला पातक देखील लागणार नाही. हे काय बोलतोयस तू केशव, की युद्ध करून देखील पाप नाही लागणार? युद्धात तर इतकी हिंसा होईल, लाखो प्राण्यांची हत्या होईल, मग मनुष्य त्याचा पाप लागण्यापासून कसा वाचेल? जर कुठचंही कार्य निष्काम कर्मयोगाच्या भावनेने केलं गेलं तर ना त्याचं पाप लागतं आणि ना त्याचं पुण्य मिळतं. निष्काम कर्मयोग? हो, निष्काम कर्मयोग. हा कोणता योग आहे माधव, जो मनुष्याला पाप आणि पुण्य दोन्हीतून मुक्त करून टाकतो? ही एक गूढ विद्या आहे पार्थ. जो हिचं रहस्य समजून घेतो तो या जगात राहत असताना देखील, जगातील सर्व कर्म करत असताना देखील कर्मफळाच्या बंधनातून मुक्त राहतो. हे काहीतरी विलक्षणच सांगतोयस तू केशव. माझी बुद्धी अजूनपर्यंत यास ग्रहण नाही करू शकली. कारण तुझ्या बुद्धीवर अजूनपर्यंत आसक्तीचा पडदा पडलेला आहे. आणि जो निष्काम कर्मयोग मी सांगतो आहे त्याचा पायाच मुळी निरासक्त भावनेवर आधारलेला आहे. हे अर्जुना, हा निरासक्त योग समजून घेशील तर तुला जीवनात संपूर्ण शांती प्राप्त होईल.
हे माधव, या योगाची साधना कशी करतात? या योगाचे नियम काय आहेत? त्याच्या साधनेकरता काही हजार वर्षांच्या तपश्चर्येची आवश्यकता नाही. त्याची साधना तर एका क्षणातच होऊन जाते. एका क्षणातच? हो, एका क्षणातच. ज्या क्षणाला प्राणी त्याच्या मनाची मानसिकता बदलून टाकतो तोच क्षण. परंतु हे केशव, कुणीही मनुष्य एका क्षणातच आसक्ती कशी काय सोडू शकतो? जेव्हा तो कर्म करतो तेव्हा त्याच्या फळाची आसक्ती तर त्याच्या कर्माचा एक भागच असतो, ज्याच्या अंतर्गत फळ मिळण्याच्या इच्छेनेच तो कर्म करत असतो. हे अर्जुना, बास इथूनच निष्काम कर्मयोगाची साधना सुरू होते. अर्थात तू म्हणालास की प्राणी फळ मिळवण्याच्या इच्छेनेच कर्म करतो, परंतु निष्काम कर्मयोग हे शिकवतं की फळ मिळवण्याच्या इच्छेने नाही, तर आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी कर्म करा. फळावर आस्था ठेवून कर्म करू नका, कारण फळ मिळणं तुमच्या हातात नाही. तुमच्या अधिकारात केवळ कर्म करणंच आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूर्मा ते संगोस्तव कर्मणी. निष्काम कर्मयोगाची महती अर्जुनाच्या मनावर ठसवताना श्रीकृष्ण त्याला सांगतात की कर्म करणंच तुझ्या हातात आहे. त्या कर्माचं कसं आणि कोणतं फळ मिळेल याचा विचार करणं तू ज्या क्षणी सोडून देशील, त्या क्षणी निष्काम कर्मयोगाच्या वाटेवर तू चालू लागशील. कारण तत्पश्चात तू केलेलं हे कर्म केवळ तुझ्या धर्मासाठी किंवा कर्तव्यासाठी केलेलं असशील. कुठच्याही कर्मफळाच्या हेतूने तू ते केलेलं नसशील. तेरे लिए जो धर्म है निश्चित निष्ठा से वो कर्म किए जा. तेरे लिए जो धर्म है निश्चित निष्ठा से वो कर्म किए जा. हे पार्था, तू कर्म करू शकतोस, कर्म करण्याचा संकल्प करू शकतोस, परंतु त्याचं फळ मिळणं तुझ्या हातात नाहीये. हे मधुसूदन, मी ज्या कामाचा संकल्प करेन ते काम तर मी करेनच. जेव्हा भोजन करण्याचा निश्चय करून बसेन तेव्हा घास उचलून तोंडात तर ठेवेनच मी, तरच तो खाऊ शकेन. जर तो अन्नाचा घास तुझ्या प्रारब्धात नसेल तर तो तोंडापर्यंत तू घेऊन जाऊ शकशील, परंतु त्या घासातला एक दाणा देखील तुझ्या तोंडात घालू शकणार नाहीस. हे अर्जुना, केवळ कर्माचा संकल्पच प्राण्याच्या अधिकारात आहे, त्याचं फळ प्राण्याच्या अधिकारात नाही. ते कसं काय? मी सांगतो कसं ते. पार्था, क्षणभर त्या दृश्याची कल्पना कर की नगरातल्या धनिकासमोर अतिशय स्वादिष्ट जेवणाचं ताट वाढलेलं आहे. ताट सोन्याचं आहे. गरम गरम व्यंजनं वाढलेली आहेत, जी पाहून तो अतिशय प्रसन्न होतो आहे. तो अतिशय प्रसन्नतेने पहिला घास उचलतो. बघितलंस ना की प्रारब्धात नसेल तर तोंडापर्यंत पोहोचून सुद्धा घास हिरावला जातो. परंतु हे अर्जुना,
या उदाहरणाचा असाही अर्थ नाहीये की तू हे सर्व काही प्रारब्धावर सोडून देऊन स्वतः अकर्मण्य व्हावस. लक्षात ठेव, मी म्हटलेलं, मा कर्मफल हे तू भूहू मा ते संगोस्त्व कर्मणी. हे केशव, तुझ्या म्हणण्यानुसार जर फळ प्रारब्धाने त्याच्या इच्छेनुसार देणं आहे, तर मग प्राण्याला कर्म करण्याची गरजच ती काय आहे? कर्म करण्याची गरज का आहे हे जाणण्यापूर्वी हे तर जाणून घे की प्रारब्ध काय आहे, प्रारब्ध कसं तयार होतं. हे केशव, प्रारब्ध काय आहे हे जाणून घेणं इतकं अवघड ते काय? ही तर साधी सरळ गोष्ट आहे की जी भगवंताची इच्छा असते तेच मनुष्याचं प्रारब्ध असतं. नाही अर्जुना, नाही, ही धारणा सत्य नाहीये. का सत्य नाहीये? कारण मी कुणाचंही प्रारब्ध बनवत नसतो, ना मी कुणा प्राण्याचं कर्म अथवा कर्मफळाच्या हिशोबात हस्तक्षेप करत असतो. म्हणूनच प्राण्याचं प्रारब्ध तयार होण्यात माझा काहीच हात नसतो. मग कोण बनवतो प्राण्यांचं प्रारब्ध? प्राण्यांची त्यांची कर्म. अर्थात असं की प्राणी जशी कर्म करेल त्याची तशीच फळं त्याला मिळतील. चांगली कर्म जर केली तर चांगली फळं मिळतील आणि वाईट कर्म केली तर वाईट फळं मिळतील. प्राण्याच्या या चांगल्या वाईट कर्मांच्या चांगल्या वाईट फळांचा हा जो हिशोब असतो त्यालाच तर प्रारब्ध म्हणतात. आपल्या पुण्य कर्मांच्या फलस्वरूप सुख आणि आपल्या पाप कर्मांच्या फलस्वरूप दुःख प्राण्याला याच जन्मात किंवा मग पुढच्या जन्मात भोगावंच लागतं. ते टळू शकत नाही. त्यामुळेच अकर्मण्य न होता निरंतर आपल्या धर्मानुसार कर्म करत जा आणि मनात हा पक्का विश्वास ठेव की ज्या भावनेने तू कर्म करशील त्याच भावनेनुसार तुला फळ अवश्य मिळेल. कर्माचं हे अटळ विधान आहे. यात कधीही कुणाही बरोबर अन्याय होऊ शकत नाही. हे अर्जुना, प्राण्याचं कुठचंही कर्म नष्ट होत नसतं. मनुष्याला त्याच्या प्रत्येक कर्माचं फळ अवश्य मिळतं. अशा प्रकारे प्राण्याच्या कर्मानुसार त्या कर्माचं फळ प्रत्येक मनुष्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलं जातं. याच कारणाने प्रत्येक जन्मात मनुष्य त्याच्याच कर्मांच्या बंधनात बद्ध होत असतो. याच कर्मांच्या बंधनात अडकून राहिल्या कारणाने मनुष्य आवागमन अर्थात जन्मजन्मांतराच्या चक्रव्यूहात अडकून पडतो आणि त्याला मोक्ष मिळू शकत नाही. कर्माच्या बंधनाशी आवागमनाचा या जन्मजन्मांतराचा काय संबंध आहे? मनुष्य त्याच्या एका जन्मात जी कर्म करतो त्या कर्मांच्या फळांच्या रूपाने पाप आणि पुण्य दोन्हीही तयार होत असतात. कधी पाप अधिक असतात तर कधी पुण्य. दोन्हींचं सुख दुःख भोगताना मनुष्य त्याच्या नवीन आयुष्यात जी कर्म करतो त्यांचा हिशोब पाप पुण्याच्या खात्यात नव्याने पुनश्च लिहिला जातो. अशा प्रकारे या नव्या कर्मांना भोगण्यासाठी एक अजून नवीन जन्म घेतो मनुष्य आणि जन्मजन्मांतराचा हा खेळ निरंतर चालू राहतो आणि मनुष्याच्या आत्म्याचं त्याच्या परमात्म्याशी मिलन नाही होत. यालाच मोक्ष म्हणतात. हे कृष्ण, याचा अर्थ तर असा झाला की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्याने पाप आणि पुण्यापासून वाचण्यासाठी कोणतंही कर्म उपयोगाचं नाही. सर्व कर्मांचा त्याग करून संन्यासी बनलं पाहिजे. कुणीही मनुष्य अकर्मण्य नाही असू शकत. कर्म तर त्याला काहीही झालं तरी करावंच लागतं. परंतु संन्यासी तर कर्मांचा त्याग करतातच की. हे पार्था, संन्यासी देखील कर्मांचा त्याग नाही करत ना ते तसं करू शकतात. मी आधीच म्हटलं होतं की संन्यासी देखील कर्म करतात. जेवण खाण, उठणं बसणं, तपश्चर्या करणं, साधना करणं ही सर्व सुद्धा तर कर्मच आहेत. कर्मांपासून कुणी कसं मुक्त होऊ शकतं? कर्मयोगाचं विश्लेषण करताना श्रीकृष्ण म्हणतात की अकर्मण्य राहणं हा शाप आहे. खरं वरदान तर कर्मयोगातच आहे. कारण कर्म न करणारा प्राणी हा जणू काही मृतवत भासतो. तरीही अर्जुनाचा गोंधळ काही कैल्यास संपत नव्हता. त्याच्या मते जर प्रारब्धच सर्व काही असेल
तर कर्म करायची आवश्यकता ती कायच. त्यावर श्रीकृष्ण त्याला सांगतात की कर्म केलं तरच तर प्रारब्ध बनतं आणि कर्माच्या चांगल्या वाईट परिणामानुसार ते प्रारब्ध पाप पुण्याचा हिशोब ठेवत राहतं. म्हणून हे अर्जुना, जर तुला पाप पुण्याच्या हिशोबात अडकायचं नसेल तर प्रारब्धाच्या हातचं बाहुलं बनून जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचं नसेल तर निष्काम कर्मयोग करत राहा, जेणेकरून तुझ्या हातून कर्म तर घडेल, परंतु त्याच्या फळाची अपेक्षाच न केल्याने, केवळ कर्म फलप्राप्ती करता कर्म न केल्याने तुझ्या पाप पुण्याचा हिशोब देखील शून्य राहील. जेणेकरून प्रारब्धाला तो हिशोब पाप पुण्याच्या जमा खर्चात घेताना तुला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवण्याची गरजच उरणार नाही. त्यामुळे आपोआप तुझ्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल. हे केशव, जर कर्मांपासून मनुष्य मुक्त होऊ शकत नसेल तर त्याने कशी कर्मे करावीत ज्याने त्याला पाप आणि पुण्यापासून मुक्ती मिळेल? हे पार्था, यावर उपाय असा आहे की मनुष्याने फळाची इच्छा सोडून देऊन कर्म हेच धर्म मानून ते करावं. फळ त्याला अवश्य मिळेल, परंतु या फळाला त्याने विधात्याची इच्छा मानून स्वीकार करावं. ज्ञानी पुरुष याच योगाचं अनुकरण करून कर्मयोगी बनून जातात. वा प्रभू वा. अशा तऱ्हेने गीतेची गंगा तिच्या कर्म आणि भक्तीच्या प्रवाहासह वाहत राहिली. अर्जुनासह त्या गंगेमध्ये सर्व जग देखील स्नान करू लागलं. श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितलं की सर्व काही त्यागून तू केवळ मला शरणी ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. आता शोक करत बसू नकोस, माझ्या भक्तीमध्ये तल्लीन हो. शोक न कर मेरी भक्ति में खो जा, शोक न कर मेरी भक्ति में खो जा. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे विद्युमात स्वामी सखा हमारे, विद्युमात स्वामी सखा हमारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण 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 चरितं गुणानुवादं तत्प्रेरणम् अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण